1683चा काळ. एकीकडे औरंगजेब 5 लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता, तर दुसरीकडे गोव्याचे पोर्तुगीज मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत होते. त्यांनी फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला, पण त्यांना माहीत नव्हतं समोर साक्षात सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज उभे होते. संतापलेल्या शंभूराजांनी अवघ्या काही हजार मावळ्यांसह फोंड्याकडे कूच केली. पोर्तुगीजांना वाटलं होतं की भरतीच्या वेळी अथांग खाडी पार करणं अशक्य आहे, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. संभाजी महाराजांनी कसलाही विचार न करता आपला घोडा थेट थुथडी भरून वाहणाऱ्या खाडीच्या पाण्यात घातला. राजांना पाण्यात झोकून देताना पाहून मावळ्यांमध्ये वीज संचारली. सह्याद्रीचे वाघ पोर्तुगीजांच्या गोटात घुसले. पोर्तुगीज व्हाईसरॉय अल्वेर इतका घाबरला की तो जखमी अवस्थेत तिथून पळाला. संभाजी महाराजांच्या तलवारीने पोर्तुगीजांचा असा थरकाप उडवला की त्यांनी पुन्हा स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत केली नाही. असा हा शिवरायांचा छावा, ज्याला मृत्यूही घाबरला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.